गेल्या 20 वर्षामध्ये बारामतीचा अत्यंत वेगानं विकास झाला आणि त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी असलेला बांधकाम व्यवसाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अचानक एक्झिटनंतर या व्यवसायाला नेमका काय परिणाम झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे. सर नमस्कार. नमस्कार. बऱ्याच चर्चा सुरू आहेत या बांधकाम क्षेत्राविषयी. काय नेमकं आत्ताची परिस्थिती काय आहे? खरं तर दादा गेले हे फार दुर्दैवी घटना होती आणि अशी एक कणखर व्यक्ती, एक नेतृत्व गुणसंपन्न व्यक्ती, ज्या व्यक्तीमुळं बारामतीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे, अशी व्यक्ती अचानक गेली याचा खरोखरच सर्वांवरतीच त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. परंतु दादांनी जे या विकासाच्या दृष्टीनं एक फाउंडेशन तयार करून ठेवलेलं आहे, त्या फाउंडेशनचा विचार केला तर एक सेंटिमेंटल इम्पॅक्ट थोडे दिवस राहील, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये या दादांनी केलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून येणारं पुढचं नेतृत्व, त्याच्यामध्ये आणखीन विकासाच्या दृष्टीनं काही निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की एक सेंटिमेंटल इम्पॅक्टच्या निमित्ताने फक्त थोडं मार्केट कुठंतरी कमी दिसतंय का असं फक्त दिसतंय, परंतु याला दुसरी एक किनार अशी आहे की त्याच दरम्यान दादांच्या जाण्यानंतर लगेचच युद्धजन्य परिस्थिती आपल्याकडे बाकीच्या देशांमध्ये उद्भवल्यामुळं तोही एक इम्पॅक्ट आत्ता काही प्रमाणात दिसतोय. आणि नाही म्हटलं तरी आम्हाला एक मागच्या 25 वर्षाचा जर विचार केला तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडंसं मार्केट शांत असतं. तर हे सारासार सगळ्या गोष्टीचा विचार करून जर पाहिलं तर मार्केटमध्ये थोडा इम्पॅक्ट आहे का, तर हो नक्की आहे. परंतु जर भविष्यातला विचार केला तर नक्कीच चांगले दिवस आहेत. परंतु ह्याच्यामध्ये अजून एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असा आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे बांधकाम साहित्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. जवळपास 200 ते 250 रुपयांनी आमची बांधकामाची कॉस्ट ही वाढत असल्यामुळं साहजिकच विक्रीचे दर पण ह्याच्यामध्ये वाढू शकतात. ही एक थोडीशी भीती आम्हाला वाटते. येणाऱ्या काळामध्ये असं काही दर वाढतील, परंतु आताच्या परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा नेमका कसा आहे? गुंतवणूकदारांचा ओढा आज आहे आपल्याकडे, परंतु त्याचं कन्व्हर्जन थोडंसं कमी दिसतं आम्हाला. की म्हणजे आमच्याकडे चौकशी होत असते. पूर्वी जसं 10 लोकांनी चौकशी केली तर त्याच्यामध्ये 4 फ्लॅट बुक होत असतील, तर कदाचित त्यावेळी आता 2 किंवा 3 होत आहेत. परंतु ह्याच्या पाठीमागची कारणं बरीच आहेत. की जसं की मी म्हटलं की सुट्ट्यांचे दिवस असतात, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी फरक असतो, कारण लोकांना प्रायोरिटी थोड्याशा वेगळ्या असतात. आणि ओव्हरऑल एक सेंटिमेंटल इम्पॅक्ट, जसं की आपण म्हणतो ना की शेअर मार्केटमध्ये सुद्धा जर एखाद्या बँकेमध्ये 100 कोटीचा घोटाळा निदर्शनास आला तर त्यावेळी त्या बँकेचे शेअर्स 1000 कोटीनं ढासळले जातात. म्हणजे घोटाळा 100 कोटीचा, पण त्या बँकेचं नुकसान 1000 कोटीचं शेअर मार्केटमध्ये होत असतं. तसं एक थोडंसं कुठंतरी एक सेंटिमेंटल इम्पॅक्ट आत्ता आहे. परंतु हा सेंटिमेंटल इम्पॅक्ट आता शाळा चालू झाल्यानंतर तो परत तो निघून जाईल आणि बाजारपेठ नक्की वाढेल, ही एक चांगली अपेक्षा आम्हाला आहे. फक्त भीती एवढीच आहे की बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळं विक्रीचे दर पण जवळपास 20% ते 15%पर्यंत, 15 ते 20%पर्यंत वाढतील. खरं तर एकीकडं बारामती बाहेरनं सगळी वाढती आहे आणि ज्यावेळेस दादांचं जाणं झालं त्यावेळेस तिचा ओघ किंवा तिची वाढ कमी होईल असं सांगितलं जात होतं. प्रत्यक्षात बांधकाम मात्र मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मग ही चर्चा आहे, अफवा आहे की वस्तुस्थिती आहे? वास्तविक तसं जर पाहिलं तर आम्ही मागच्या महिन्यामध्ये सर्वे केला. त्या सर्वेमध्ये असं आढळून आलं की इन्व्हेंटरी म्हणजे तयार फ्लॅट्स असे कुणाकडे फार शिल्लक नाही आहेत. म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन्स बिल्डिंग्ज आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बुकिंग झालेले आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट्स तयार आहेत आणि ते पडून आहे, ती इन्व्हेंटरी तशीच पडून आहे, अशी परिस्थिती असते तर कदाचित थोडंसं मंदी आहे की काय ही परिस्थिती निर्माण झाली असते. परंतु आज ओव्हरऑल जर सगळं बघितलं तर तसे फ्लॅट्स कुणाकडे आता फार मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक आहेत असं दिसत नाही. म्हणजे अगदीच जर विचार केला ना तर फ्लॅट भाड्याने घ्यायचं झालं तरी आज लोकांना सहजासहजी फ्लॅट भाड्याने मिळत नाही, उपलब्ध होत नाहीत, ही परिस्थिती आहे. ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो की भाडं जे पूर्वी होतं एक 5 वर्षापूर्वी, त्याच फ्लॅटचं भाडं आज 5 वर्षामध्ये डबल झालेलं आहे. म्हणजे 1 BHKच्या फ्लॅटचं भाडं 3-4 हजार रुपये होतं, ते जवळपास 7-8 हजार रुपयापर्यंत गेलेलं आहे. कारण आपल्याकडे काय झालं, बारामतीसारख्या ठिकाणी
शैक्षणिक सुविधा खूप चांगल्या प्रकारे झाल्यामुळं, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळं, नंतर मेडिकल फॅसिलिटी, मेडिकल कॉलेजेस असतील, याच्या माध्यमातून एक खूप चांगलं सेटअप झालेलं आहे. इंडस्ट्रियल सेटअप आहेच आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हा फ्लो आपल्याकडे चालूच राहणार आहे. फक्त त्यासाठी कुठंतरी 1 महिना, 2 महिने, 4 महिन्याचा वेळ जाऊ शकतो, एवढाच त्याच्यावरती आत्ताच्या परिस्थितीमध्ये परिणाम दिसतो आहे. बाहेरचे गुंतवणूकदार बारामतीमध्ये कमी झालेले आहेत अशी चर्चा किंवा अशा अफवा आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरंच असं काही आहे? नाही, असं काही आत्ताच्या परिस्थितीत तर नाही. उलट आमच्याकडे मी आत्ता जर पाहिलं तर बाहेरची एन्क्वायरी जास्ती आहे बारामतीमध्ये. कारण काय त्याला कारण? होतं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण मी जे पाहतो ते बारामतीत असणारी कायदा सुव्यवस्था, दुसरी गोष्ट शैक्षणिक सुविधा, आणि त्याचबरोबर मग बाकी इन्फ्रास्ट्रक्चर, हॉस्पिटल्सच्या फॅसिलिटीज आणि इंडस्ट्रियल, शेवटी रोजगार, ह्या गोष्टीचा विचार केला तर तो इम्पॅक्ट मला दिसत नाही. उलट सुट्ट्यांच्या काळांमध्ये बाहेर गावी असणारे लोक जे बारामतीकडे आपल्याकडे सुट्ट्यांमध्ये येत असतात, त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये एन्क्वायरी होती आमच्याकडं. मला एक सांगा की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे आपण 2016-17च्या काळात 2300-2400 फ्लॅट बारामतीमध्ये रिकामे आहेत किंवा काय अशी चर्चा असायची. तशा स्वरूपाची चर्चा आता करताना काही जण दिसतात. मग ही निव्वळ अफवा आहेत की त्यातली काही वस्तुस्थिती आहे? खरं तर ही जी अफवा किंवा हे होतं ना, ते माझ्या माहितीप्रमाणे 2023 नाही, 2016-17मध्ये खूप चर्चा झाली होती की बारामतीमध्ये 4000 फ्लॅट्स पडून आहेत. परंतु आम्ही त्यावेळी सर्वे केला आणि अनायसे त्यावेळी आम्ही क्रीडाई बारामतीचं ऑफिस आमचं तयार झालं होतं. त्याचं नुकतंच दादांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर दिवाळीच्याच पिरियडमध्ये पवारसाहेब स्वतः ऑफिसला आले होते आणि त्यावेळी आम्ही त्यांच्या समोर ती वस्तुस्थिती मांडली होती. कारण काय झालं होतं की ही चर्चा कुठेतरी राजकीय स्टेजवरतीच झाली होती, त्यामुळे ती सगळ्यांच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोचली होती. म्हणून आम्ही स्वतः सर्वे केल्यानंतर आमच्या असं निदर्शन असेल की 100% पूर्ण असलेले फ्लॅट 250 ते 300 फक्त विकायचे राहिले होते आणि ते सुद्धा त्या बिल्डरला जो अपेक्षित रेट आहे तो मिळत नव्हता, म्हणून त्यांचा रेट थोडासा हायर साईडला होता आणि तोच रेट मिळाला तर मला विकायचं, ही भूमिका होती. मंजुरी 4000 फ्लॅटची झाली होती, कारण त्या काळामध्ये आपल्याकडं हद्दवाढ झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी सँक्शन घेतले होते, परंतु कामं चालू झाली नव्हती. तर ती सगळी आम्ही सर्वे केल्यानंतर आम्ही पवारसाहेबांना सुद्धा सांगितलं की 4000 फ्लॅट म्हणजे त्यावेळी 15 लाख रुपये एका फ्लॅटचा जरी रेट पकडला तर 600 कोटी रुपयांची इन्व्हेंटरी पडू नये असा त्याचा अर्थ होतो. आणि साहेबांच्या लगेच लक्षात आलं की नाही, 600 कोटीचा माल बारामतीसारख्या ठिकाणी पडून राहू शकत नाही. म्हणजे साधं गणित काढलं तर हे जे काही आपण म्हणतो ना की 2000 फ्लॅट पडून, आज बारामतीमध्ये आपण असं कुणी म्हटलं की 2000 फ्लॅट्स पडून आहेत, जर आज फ्लॅटची किंमत आपण 20 लाख रुपये धरली तर 2000 गुणिले 20 लाख रुपये 400 कोटीचा माल पडून आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मला वाटत नाही की अशी परिस्थिती निदान पैशामध्ये गणित काढलं तर होते. आम्ही त्याचा सर्वे केला. सर्वे केल्यानंतर आमच्या आज असं लक्षात आलं की कुठल्याच इमारतीमध्ये एखादा म्हणजे फ्लॅट, त्या इमारतीमधले फ्लॅट विकले जात नाहीत अशी बारामतीमध्ये एकही इमारत नाही. आम्ही क्रीडाईचे बिल्डर्स असतील किंवा इतरही बिल्डर्स असतील त्यांचा पूर्ण डाटा काढला. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बघितलं तर ज्या स्कीम अंडर कन्स्ट्रक्शन स्कीम आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात फ्लॅट शिल्लक आहेत आणि ते असतातच. ते शेवट कंप्लीट होईपर्यंत ते सगळे फ्लॅट विकले जातात. उलट आज मागणी खूप आहे, फक्त कन्व्हर्जन आजच्या घडीला थोडंसं कमी आहे. ते कन्व्हर्जन पण येणाऱ्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये चेंज होऊ शकतं. कन्व्हर्जन चेंज होईल प्रफुल्ल सर, पण जसं तुम्ही म्हणताय युद्धाच्या झळा आहेत किंवा काय, तर या परिस्थितीमध्ये रेट वाढतील असं भीती वाटते आणि दुसरीकडे मंदीमुळं लोकांच्या आवाक्याच्या बाहेर घरं जात आहेत. हो, आहे परिस्थिती तशी, परंतु काय होतं, रेट्स वाढतील का, तर जे आमच्या हातातच नाही आहे. आमच्या हातात नसल्यामुळं, म्हणजे आज मटेरियलच्या कॉस्ट वाढत चालल्या. मटेरियलच्या कॉस्ट वाढल्या तर अर्थातच रेट वाढवावे लागतील, कारण आम्हालाही वाटतं की ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये घर मिळावं, ह्याच्यासाठी आमचेही प्रयत्न असतात. परंतु काय झाले, आता मटेरियलच्या किमती वाढत आहेत. टॅक्सेशन जे लागतं ते 100% आम्हाला ते लागतंच. म्हणजे आज GST तुम्ही नुकसानीत असा किंवा फायद्यात असा, तुम्हाला GST भरायचंच आहे. निदान इन्कम टॅक्स तरी फायदा झाला तर भरायला लागतो, पण GST तुम्हाला तोटा झाला तरी GST भरावा लागतो.
टोटल गणित जर आम्ही काढलं तर आमचं ज्यावेळी बांधकामाचा खर्च 1600-1700 रुपये जातो आणि फ्लॅटचा दर जर आमचा 3000 किंवा त्याच्या पुढं असेल, ते 3000 रुपयाचा दर जर आम्ही काढला तर स्क्वेअर फूट मागं 400 ते 500 रुपये आम्ही सरकारला देत असतो. बरोबर. एवढे पैसे त्याच्यामध्ये जात असतात. त्यामुळं बांधकामाच्या किमती कमी करणं आम्हालाही वाटतं की कमी व्हाव्यात, परंतु जे आमच्या हातातच नाही आहे. त्यामुळं बांधकामाच्या फ्लॅटच्या किमती ह्या वाढतीलच हे मात्र नक्की आहे. त्याचा इम्पॅक्ट हा बुकिंगवर थोडाफार होऊ शकतो का, तर हा होऊ शकतो, पण किमती कमी होतील ही अपेक्षा मला वाटत नाही की राहील म्हणून. एक शेवटचा प्रश्न, क्रेडाईचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात, क्रेडाईचे देशाचे अध्यक्ष पण पुणे जिल्ह्यात असेल. मला असं विचारायचं आहे की या निमित्तानं जे बांधकाम क्षेत्रापुढली समस्या आहेत त्या फक्त बारामतीत जाणवतात, सगळीकडे जाणवतात का, आणि त्यासाठी काय पाठपुरावा करायला ठरवलं का? खरं तर ही आम्ही जस्ट आमची मागच्या आठवड्यामध्येच क्रेडाई महाराष्ट्राची मीटिंग झाली, ऑनलाईन पद्धतीनेच आम्ही घेतली होती. त्याचं कारणही मुख्यत्वे तेच होतं की आजच्या बांधकामाचे दर जे वाढलेले आहेत त्या अनुषंगाने, आणि दुसरी गोष्ट बांधकाम साहित्याची उपलब्धतेचा विचार करून सुद्धा बरेचसे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस आणि पेट्रोलच्या ज्या काही अडचणी निर्माण झाल्या त्यामुळं टाईल्सच्या कंपन्या 2-2 महिने बंद होत्या, ॲल्युमिनियमचं मटेरियल मिळत नव्हतं. त्या पार्श्वभूमीवरती आम्हाला रेराच्या मुदती वाढवून पाहिजेत अशी आमची अपेक्षा होती, म्हणून त्या अनुषंगाने मिटिंग घेतली होती. आणि दुसरी सगळ्यात मोठी अडचण ह्या मागच्या 2 महिन्यामध्ये अशी झाली की पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातले जे इलेक्शन्स आले त्यामुळं बराचसा कामगार वर्ग हा इलेक्शनच्या निमित्ताने तिकडे गेल्यामुळं बऱ्यापैकी बांधकामांवरती परिणाम झाला होता, आणि त्यामुळं आम्हाला रेराची मुदत वाढवून अपेक्षित आहे. त्यासाठी आमची मिटिंग होती. त्यावेळी असं लक्षात आलं की संपूर्ण राज्यभरात बांधकामाच्या विक्रीवर आणि युद्धजन्य परिस्थितीमुळं बांधकाम साहित्याच्या उपलब्धतेवरती परिणाम दिसतोय. परंतु हा आम्ही साधारणपणे चर्चा करून असं लक्षात आलं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये हा इम्पॅक्ट थोडाफार प्रमाणात हा दरवर्षी असतोच. तर तो पुढच्या महिन्यापासून खरं तर आपल्याला त्याचे इम्पॅक्ट किती आहे ते लक्षात पुढच्या महिन्यापासून यायला सुरुवात होईल. खूप खूप धन्यवाद. तर हे होते क्रेडाई महाराष्ट्राचे म्हणजे बांधकाम व्यावसायिकांच्या शिखर संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे. जे लोक बारामतीच्या आणि परिसराच्या बांधकाम व्यवसायाविषयी किंवा इतर गोष्टींविषयी चर्चा करतायत त्यांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे की बारामतीमधील बांधकाम व्यवसायाला कोणतीही उतरती कळा किंवा कोणत्या प्रकारचं रिसेशन म्हणजे मंदीचं वातावरण नाही. तर हा ज्यावेळी सुरू होईल तर जून जुलैमध्ये ही परिस्थिती बदलेल असं त्यांचं मत आहे.